पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना पहिला लॉस राहिला, तर कालच्या मॅचमध्ये 103चा पाठलाग करणारी टीम 101 पर्यंत आली. 102 पर्यंत येण्याच्या प्रयत्नात आपण पाहाल फक्त एका धावेनं त्यांना पराभव मान्य करावा लागला. त्यामुळे काल सुद्धा या टीमनं मोठी टक्कर दिली होती. तर आता इकडे पुढे या स्पर्धेमध्ये आपला प्रवास जर चांगल्या पद्धतीने चालू ठेवायचा असेल तर इकडे हा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. हे मॅच त्यांना जिंकावी लागणार आहे आणि यासाठी आपण पाहतो त्यांचा प्रयत्न राहील या मॅचसाठी. प्रवीण गायकवाड सर या टीममध्ये संघाचं लीड अर्थात संघाचं नेतृत्व करताना आपण त्यांना बघितलंय. तर पुढे काल अर्जुन थापाची बॅटिंग, आपला अर्धशतक, 1 चेंडू 2ची मॅच आपण बघितली होती. जो सामना क्लोज राहिला आणि काही आपण पाहतो थोडासा गोष्टींचा फटका आणि फक्त एका धावे बरोबरीत तो सामना सोडून द्यावा लागला. असा एक मोठा बॅटल काल आपण बघितलाय. तर आज पुन्हा एकदा जसा जसा खेळ पुढे जाईल तशी तशी वाढती चुरस ही या स्पर्धेतली आपल्याला कायम बघायला मिळेल. त्यामुळं आजही जे सामने 5 होणार आहेत, आज 10 टीम्स या स्पर्धेसाठी खेळतील. उद्या मात्र पुन्हा 4 सामने आपल्याला आतमध्ये बघायला मिळतील. आज आपण 5 सामन्याचं शेड्यूल घेऊन पुढे येतोय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर रेडी आहेत. तुमचा टाइम बरोबर पहिला चेंडू टाकल्याबरोबर तिकडे आम्ही ऑन स्क्रीनवरती लावू. ऑलरेडी 1 मिनिट जो तुम्हाला पाठीमागे एक्स्ट्रा दिलेला आहे प्रति षटका पाठीमागे, तो तुमच्यासाठी ड्रिंक्स ब्रेकसाठी दिलेला आहे, बाकी गोष्टींसाठी दिलेला आहे. त्यामुळं पंचांनी ज्यावेळेस सांगितलंय की तुम्हाला तो 1 मिनिट एक्स्ट्रा त्यासाठीच आहे वरचा. ऑलरेडी 4 षटकांचा आपण बघितलाय हाफ, पुढे पुन्हा 4 षटकांचा हाफ आणि तुम्हाला 1 षटक टाकण्यासाठी 4 मिनिटच दिली जातात. ऑलरेडी 1 मिनिट एक्स्ट्रा आपण पाठीमागे दिलेला आहे, तो ड्रिंक्स ब्रेक आणि अदर गोष्टींसाठी दिलेला आहे. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवा. डावाची सुरुवात होईल आतमध्ये. पहिले 2 सलामीवीर, एका साईडला शहनवाज अन्सारी, दुसऱ्या साईडला त्याचा साथीदार रोहित आहे आणि मॅचला आपण पाहतो पुढे सुरुवात होईल. 8 षटकांचा खेळ, 8 षटकांची मॅच आहे. ओके एनपीएल साठी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि जाऊ पहिल्या चेंडूकडे. आज पहिला बॉल टाकल्यापासून तुमचा टाइम ऑन आणि तो खेळ समोर मैदानावरती सुरू होतोय. शहनवाज अन्सारी, पहिला चेंडू शहनवाज अन्सारी, खेळलाय बॉल, येऊ दिला, शेवटच्या क्षणी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. डावाची सुरुवात, पहिला बॉल चौकार. वरती स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर खेळलेला तो चेंडू, 4 धावा तिकडे येतील आणि सलगच्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात आपण बघतोय. खेळ सुरू झाला तो चौकारा बरोबरीत. अमित साळुंके पहिल्या दिवसापासून तुम्ही बघितलंय टीमसाठीचं पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि अगदी तोच प्लॅन घेऊन पुन्हा एकदा ह्या मॅचसाठी आपण पाहिलं संख्या नाईक पुढे आलेत. हा बॉल यावेळेस शहनवाज अन्सारी मारलाय विरुद्ध दिशेनं हा फटका. बॉल सीमारेषा पार. शहनवाज ऑन फायर. पहिल्या 2 चेंडूवरती दोनही तो मोठे फटके खेळत धावपलक 10 धावांवरती आणून उभा करतोय तो शहनवाज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येईल आपल्याला बघायला मिळतील. हा बॉल यावेळेस मात्र मुख्य पंचांनी कळवला. हा चेंडू स्क्वेअर एका अतिरिक्त धाव्याने धावपलकीवरती 11 धावांचा आकडा हा धावपलकीवरती आपण आतमध्ये बघू शकतो. शहनवाज अन्सारी अर्थात सानू अन्सारी हा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट उरुळी कांचनसाठी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. जो खेळाडू तुम्हाला 4-5 नंबरवरती बॅटिंगसाठी पुढे बघायला मिळेल हमखास आणि गेल्या अनेक वर्षापासून हा खेळाडू आपल्या गावच्या टीममध्ये आहे. उरुळी कांचन गावामधून सुद्धा अनेक वेळा अनेक टीम्स फॉर्म होताना पुढे येताना दिसले आणि प्रत्येक कॅप्टनने या खेळाडूला आपल्या टीममध्ये ठेवण्यासाठी पसंती दाखवलेला खेळाडू हा सानू अन्सारी इकडे आज या मॅचमध्ये त्याने एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी पुढे करून दाखवलेली आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि धावपलक आपण बघाल 11 धावांवरती. आता एक स्क्वेअर बॉल समोर पंचाने सांगितला होता. अनेक वर्षाची परंपरा ह्या गावाची. एक छोटंसं गाव सुद्धा एक मोठं क्रीडा केंद्र बनवू शकतं हे आयोजक गेल्या अनेक वर्षापासून दाखवत आहेत
हा टेनिस बॉल क्रिकेटचं वाढतं वलय, आज वाढत्या स्पर्धा हे निश्चित मुलांना येणाऱ्या आगामी काळामध्ये या खेळामध्ये सुद्धा एक चांगलं भविष्य घडवून आणण्यासाठी मदत करणाऱ्या गोष्टी राहतील. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस कमबॅक करण्याचं काम केलं जाते अमित साळुंकेंकडून. अनुभव माठीमागे गेल्या अनेक वर्षाची सेवा आहे. एका साईडला आपण पाहतो कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि त्याचबरोबरीत कलेशी केलेली मैत्री जोपासण्यासाठी मैदानावरती उभा असणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कलेशी मैत्री असावी. पु ल देशपांडेंचं खूप सुंदर वाक्य आहे. तुम्ही बघा की तुम्ही पोटापाण्याचा उद्योग जिद्दी न करा, फक्त त्यावरतीच थांबू नका. बॉल यावेळेस समोर बॉल कव्हरमध्ये फक्त चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पुढे एक सिंगल धाव आपण पाहतो त्या चेंडूवरती प्राप्त होईल. एका सिंगल धावेच्या पद्धतीनं धावपलकेवरती 12 धावा ऑन बोर्डवरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावपलकेवरती षटक क्रमांक पहिलं समोर आहे आणि 12 धावांचा आकडा धावपलकेवरती पुढे 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावपलकेवरती बॅटिंग टीम पुढे. त्यांचा डिसिजन आपण पाहतो त्यांनी पुढे आणलाय की तो आम्ही DRS घेऊ आणि बॉलची जी उंची आहे ती बॉलची उंची चेक केली जाईल. तिसरे पंच आपल्या बरोबरीत आहे. हा बॅटिंग टीमने त्यांचा घेतलेला DRS आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. बॅटिंग टीमचा DRS कंटिन्यू राहील. नो बॉल. टाइम तुमचा पहिला चेंडू टाकल्यापासून टीम आम्ही इकडे बरोबर लावलेला आहे. टाइम आम्ही लावलेला आहे. टाइम संपला की आम्ही तुम्हाला थांबू. तिसऱ्या पंचाने नो बॉलची घोषणा केलेली आहे. येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. 13 धावा धावपलक्यावरती षटक क्रमांक पहिला आहे. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातले टाकून झालेले आहेत. 13 धावा धावपलक्यावरती तर येणारा चेंडू हा समोर आता फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा चेंडूचा सामना करायचा आहे रोहितला. जो आतापर्यंत एकही चेंडू खेळला नव्हता या षटकामध्ये आणि जो आता सहज फ्री हिटसाठी पुढे येईल. अमित साळुंखेंना टाकायचं आहे. हे आपण पाहतो एक महत्त्वाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये आता हा फ्री हिटचा चेंडू त्यांना टाकायचा आहे. बघायचं या चेंडूवरची पुढची कहाणी. हा बॉल शरापासून दूरवरती फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गॅदर केला आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतो तिकडे षटक पहिलं. तेरा धावा धावपलक्यावरती षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपण पाहतो पुढे ऑन असताना 13 ऑन फूट. 13 धावा धावपलक्यावरती आहेत. या षटकातला आपण पाहतो पुढे शेवटचा चेंडू अमित साळुंके. रोहित ओहो हो विरुद्ध देशाने हा फटका. दुसऱ्या षटकासाठी आपण पुढे येणार आहोत. मात्र आपण थांबतोय 1-2 मिनिटं. गोलंदाजी मार्गवरती बोलवा. फक्त आपण तिसरे अंपायर्स आपण पाहतो इकडे आमच्या बरोबरीत आहे. टाइम त्यांनी इकडे थांबवलाय. 2 मिनिटाचा वेळ हा आमच्या गुणलेखकांना लागतोय. त्यांनी सूचना केली की आपण पुढे लगेच मॅच सुरू करू. आपण फक्त बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आणून उभा करा. आम्ही सूचना दिल्याबरोबरीत लगेच मॅच सुरू केले जाईल. षटकाचा खेळ आतमध्ये टाकून झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 13 आकडा आपण बघितला होता.
आणि तो 13 आकडा धावपलकीवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीम आपल्याकडे आहे आणि सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते. मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ जर बघितला तर मोठं कमबॅक राहिलं अमित साळुंखे यांचं. बॉल यावेळेस पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध आहे. विरुद्ध दिशेने हा चेंडू स्विच केलाय सानू अन्सारीनं स्वतःला. 4 रन. 17 धावा धावपलकीवरती. पहिला चेंडू हेमंत आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आलेले खेळाडू आहेत आणि विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात सानू अन्सारीनं आतापर्यंत आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्यानं तशा फटक्याचे धाडस पुढे दाखवलं होतं आणि इकडेही थोडा त्या खेळाडूच्या बॅटमधून अगदी तशा पद्धतीचे चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला केलाय बेट. बॉल जाईल सरळ सीमारेषा ओलांडून बाहेर. या बॉलवरती सुद्धा धावा 4. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात फंबल झालेले आहे तिकडे क्षेत्ररक्षक. बॉल निघालेला आहे सीमारेषेच्या अगदी जवळ. तो चेंडू थांबवला तिथे. तोपर्यंत सानू अन्सारी बरोबरीत रोहित धावताना दिसला. मुख्य पंचाने एक हात वरती करत सांगितलं. बॅटरी बॉलचा संपर्क नव्हता तिकडे. बाईच्या 2 धावा. एकूण 3 षटकाचा खेळ आतमध्ये टाकून झाला. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा या ऑन बोर्ड वरती पुढे आहेत. यावेळेस तुम्हाला तिसऱ्या पंचांकडे यायचं आहे टीम. त्याच्यासाठी सुद्धा काही स्पेसिफिक टाइम तुमच्याकडे आहे. त्यामुळे DRS ज्यावेळेस तुम्ही घ्याल ना त्यावेळेस तो काही सेकंदामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या आणि जर तुम्ही त्या टाइमच्या पुढे गेलात तर मग तुम्हाला तिसऱ्या पंचांची मदत घेता येणार नाही. त्यामुळे त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला यायचं पुढे. या गोष्टी सुद्धा लक्षात असू द्या. लेगबाईचा कॉल मुख्य पंचांकडून. लेगबाईच्या बरोबरीत धावफलक 24 धावांचा आकडा धावफलक दाखवतो. षटक क्रमांक 2चा खेळ पुढे. टॉस जिंकल्यानंतर धावफलकाचा प्रवास आम्ही करू, धावफलक चेस करू हा निर्णय पुढे फिल्डिंग टीमने आणला. चेज युअर ड्रीम्स, ड्रीम्स डू कम ट्रू असं म्हटलं जातं. सपने सच होते है, बस आपण सपनों का पीछा करना बंद मत करो. आज एका मोठ्या स्पर्धेचं स्वप्न उराशी बाळगून तुम्ही या स्पर्धेमध्ये आलेलात. हल्ली स्वप्न मोफतच आहेत. ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. मोठं तुंबळ युद्ध आहे. पाठीमागे पण बघितलं की इराण, इस्रायल, अमेरिका, युक्रेन सारख्या आपण बघितलं होतं की जी युद्ध त्यांना सुद्धा त्या युद्धाचा मोठा भडका आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसायला सुरुवात झाली होती. विकेटमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. कलेक्शन उत्तम राहिलं तिकडे. षटक क्रमांक 3 साठी आपण पुढे जाणार होतो. तर या षटकानंतर 1.5चा आतापर्यंतचा खेळ टाकून झालेला आहे. म्हणजे एक शेवटचा चेंडू या षटकामधला आणि आतापर्यंत 25 धावा धावपलकेवरती पुढे दुसऱ्या षटकामध्ये आपण असता आला. एक मोठी प्रीमियर लीग आहे. उरुळी कांचनसाठी आपण पुढे आलेलो आहोत. गावातले प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेमध्ये. सानू अन्सारीने आतापर्यंत तुम्ही बघा 70-75% जे शॉट आहेत ते त्याच्या आतापर्यंत विरुद्ध दिशेने दिसलेले आहेत. आतापर्यंतच्या त्याच्या खेळामध्ये 2 षटकांचा खेळामध्ये टाकून पूर्ण होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय. धावफलक पाहिला आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही. ही बॅटिंग टीमसाठीची जमेची बाब. 27 धावांची ओपनिंग भागीदारी. 27 धावा धावपलकेवरती. भागीदारी सुद्धा खूप महत्वाची असतं. तुम्ही बघा एक चांगली भागीदारी कायम सामन्यासाठी महत्वाची भूमिका ठरते आणि त्या भागीदारीमध्ये जर चांगला समन्वय दिसला तर काही वेळेस तुम्ही बघा एक चांगली भागीदारी सामन्याचा निकाल सुद्धा बदलवते. ही ताकद आहे एका भागीदारीमध्ये. आणि ओपनिंग भागीदारी आता इथे पुढे समोर दिसायला सुरुवात झालेली आहे. 27 धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक 3ला आपण पाहतो पुढे आता समोर सुरुवात होणार आहे आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः प्रवीण गायकवाड जे तिसऱ्या षटकासाठी पुढे येतील. गेली 2 दिवस आपण या संघाचा खेळ बघितलेला आहे आणि आता या 2 मॅचमध्ये आलेल्या पराभवानंतर कुठेतरी काही गोष्टी समजून येतील पुढे. सत्तावीस धावा धावपलकेवरती. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन. पुन्हा एकदा रोहित. बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. लॉग ऑफ डाऊन दी बॉल. प्रवीण गायकवाड पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक मोठं यश. जे आमची
सम रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि काही कारणं आहेत. आज तुम्हाला या मॅचसाठी इकडे तुम्हाला पुढे अलाव केलं जात नाही प्रॅक्टिससाठी, त्यामुळं तुम्हाला आज ह्या मैदानावरती प्रॅक्टिस करता येणार नाही. ही सूचना तुमच्यापर्यंत आहे, लक्षात ठेवा. लागली बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेलं चेंडू. 10 टीम या स्पर्धेमध्ये आहेत, 10 संघ नायक आहेत, संघ मालक सुद्धा या स्पर्धेसाठी पुढे आलेले आहेत. एका साईडला तुम्ही बघताय की प्रतापगडचे संघ मालक सन्माननीय श्री संजयजी रायकर यांच्या मालकीचा संघ जो बॅटिंगसाठी पुढे आलेला आहे, ज्यांनी या संघाचे संघ मालक आहे त्यांच्याकडे ठेवलेले आहे. तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघता की रायगड जो संघ पुढे करतो क्षेत्ररक्षण संघाचे संघ मालक आपण पाहतो पुढे, जे संघासाठी काम करतायत डॉक्टर समीरजी ननवरे, जे या संघाचे संघ मालक म्हणून आपण पाहतो पुढे आलेले. 10 कॅप्टन आहेत आणि त्या 10 कॅप्टन मध्ये मोठी चुरस आहे या स्पर्धेचा चॅम्पियन पद स्वतःकडे ठेवण्याचा. यावेळेस पुढे टाकलेला बॉल स बॅटनं बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत थोडासा झालेला उशीर आहे आणि मुख्य पंचांचा डिसिजन या चेंडूवरती षटकार आहे. 6 धावा. या षटकामध्ये आली नव्हती. या चेंडूवरती मात्र चौथ्या चेंडूवरती मात्र सुशील जावळे ज्यांच्या माध्यमातून आलेला षटकार. 33 धावा, 33 धावा धावपलकीवरती. हा बॉल यावेळेस मात्र मुख्य पंचांनी कळवला. हा चेंडू आहे स्क्वेअर. एका अतिरिक्त धावेने धावपलक येईल पुढे. धावपलकीवरती 34 धावांचा आकडा आहे. आज आपण टाइम लिमिट ऑन स्क्रीनवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लावलेला आहे. तो टाइम संपला की आम्ही तुमच्यापर्यंत ती सूचना आणू आणि त्या टाइमला तुम्ही बघाल 7 ओव्हरपर्यंत तुमचा टाइम आम्ही सांगणार आहोत. बॉल मिड विकेट फोडण्याचा विचार केला होता, मात्र क्षेत्ररक्षक समोर उभे आहेत, टिपतील झेल आणि या बरोबरीत दुसरा धक्का बॅटिंग टीम. पर्यंत 7 धावा खर्च केलेला आहेत. एका साईडला तुम्ही बघा 34 मधल्या 21 बनवणारा शहनावाज अन्सारी या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. या षटकामध्ये प्रवीण गायकवाड बरोबर त्यांची गाठ पडली नाही. तो नॉन स्ट्राईक एंडलाच, या 6ही चेंडूमध्ये तो नॉन स्ट्राईक एंडलाच राहील, कारण या षटकातला एकच चेंडू टाकायचा बाकी आहे. 34 धावा धावपलकीवरती आहेत. हा चेंडू समोर पुन्हा एकदा सोडून देण्याचं काम न्यू बॅटर मैदानावरती आले ते म्हणजे अनिकेत कांचन आपण बघायला ऑन स्ट्राईक गेमसाठी. 35 धावा धावपलक दाखवतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे आणि 35 धावा धावपलकीवरती पुढे खेळ. 35. हा बॉल पुन्हा एकदा कव्हरमध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक समोर थोडासा फंबल होताना दिसलेला आहे. धावबादची संधी आहे का, तर खेळाडू नाही तिकडे धावबाद होत आहेत. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या चेंडूवरती आल्या आणि 3 षटकांचा खेळ समोर टाकून झाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलक आहे 37 धावा. 2 गडी बाद असताना पंचांनी आवाज दिलेला आहे लगेच ड्रिंक्स ब्रेक होईल, लगेच काही वेळात लगेच तो संपवला जाईल. चला टीम थोडंसं फास्ट स्पीडअप करा.
37 धावा धावपलकीवरती आहेत. 37 धावा धावपलक. चला फिल्डिंग टीम तुम्ही जागेवरती. आतापर्यंत तुमचा टाइम ऑन स्क्रीन वरती आम्ही दाखवतोय. तर तुम्हाला टीम 20 मिनिटात टाकून घ्यायचं. चला स्पीडअप करा. त्यामध्ये अजून एक ड्रिंक्स ब्रेक आहे. सदोतीस धावा षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो पुढे सुरुवात होईल. फ्लो लेंथ षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो आता पुढे सुरुवात झालेली आहे. 3.1 षटकाचा खेळ समोर. 38 धावा धावपलकीवरती. 10 संघ नायक तुम्ही बघाल या स्पर्धेसाठी पुढे काम करतायत. क्रिकेटवरती आज आपण पाहतो प्रेम करणारा मोठा प्रेक्षक वर्ग प्रत्येक गावातून पुढे येताना आपण बघितलेला आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या खेळावरती मनापासून प्रेम करतो. आणि आज गाव पातळीवरती असणारी, गाव मर्यादित असणारी ही टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी भव्य दिव्य प्रतियोगिता आहे, जिकडे सगळ्या गावातील खेळाडूंचा सन्मान, विशेष सन्मान करण्याचं काम आयोजक करतात. आणि एक मोठा अजेंडा या स्पर्धेनं सेट केलेला आहे. ज्या स्पर्धेचा प्रत्येक चेंडू तुम्ही बघा एक नवा इतिहास लिहितो. प्रत्येक सीझन हा बेटर बघायला मिळतो. मारलेला चेंडू मिड विकेटला क्लिअर केला जात आहे आणि बॉल्स आउट ऑफ द पार्क. धावा आहेत 6 षटकार. चव्वेचाळीस धावा धावपलकीवरती आहेत. ओहो, यावेळेस नो बॉलचा कॉल आहे पुढे. पंचेचाळीस धावा धावपलकीवरती. इथे आमच्या बरोबर इथे विक्टरी स्पोर्टचे मालक सन्माननीय ओंकार शेठ ताडगे, विक्टरी स्पोर्टचे आपण पाहतो ओनर आहेत आणि एक मोठा क्रीडा दालनाचे मालक, आणि या स्पर्धेबरोबरी सुद्धा आपण पाहतो ते आमच्या बरोबरी जॉईन होत आहेत. सरांचं स्वागत करतो आम्ही UK NPL साठी पुढे. हा चेंडू समोर बॉल आहे. स्वागत केलंय ओंकार ताडगेंचं. एक मॅसिव्ह हिट षटकार. बरोबरी टीमनं 50शी ओलांडली. 51 धावा धावपलकीवरती आहेत. 51 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघाल हा धावपलक पुढे येतो ना. पहिली मॅच बरोबर आपण पाहतो. आज टाइम लिमिटमध्ये आम्ही पुढे जातोय. ऑन स्क्रीनवरती तुमचा टाइम सेट करण्यात आलेला आहे, कारण काही तुम्ही बघाल काही गोष्टी वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. UK NPL ही नाईट टुर्नामेंट आहे, त्यामुळे जास्त उशीर सुद्धा करणं हे बरोबर नाही. आणि आयोजकांनी आपण पाहतो इथून पुढे त्या गोष्टींवरती अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. 51 धावा. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. सचिन कांचन सरांचा सांगितलेले वेळेचं महत्व आपल्याला कायम पडतं. आणि बॉल तुम्ही बघताय आकाश मार्गाना डिस्पॅच.
संपला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 57 धावांचा आकडा आहे. तर आता पुढे बॅटिंग पॉवर प्ले आम्ही घेतोय. हा निर्णय दोन्ही फलंदाजांनी एकत्रित येत घेतलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन पुढे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो अमित साळुंके 5व्या षटकासाठी आता पुढे येतील आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 57 धावा धावपलकीवरती फक्त 3च खेळाडू तुम्हाला लाईनवरती उभे करता येतील. बाकीचे सगळे खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये पुढे आणावे लागतील कारण आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पुढे सुरू होत आहे. क्रिकेट आज तुम्ही बघाल महाराष्ट्रानं खूप दर्जेदार क्रिकेटर्स पुढे आणलेले आहेत ज्यांनी भारतासाठी क्रिकेट खेळलं. आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रिकेटला एक मोठं बल आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीचं वास इंडस्ट्री ISPL सांगून जाते की आज टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री मोठी झालेली आहे. आणि आज आपल्या पुण्यातून किंवा यावर्षी ISPLचा जो सीझन होता 3.0चा आज पुण्यातून सुद्धा यावर्षी सीझनसाठी आपण पाहतो या सीझनला निवडलेले मोठे खेळाडू ठरले. पुण्यातली मोठी यादी आहे. अमित साळुंके जिस भाषा में सवाल था उसी भाषा में जवाब दिया जाएगा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेण्याचा निर्णय आणि पहिल्या चेंडूवरती सामना अन्सारी बिग विकेट इज गॉन. आणि अमित साळुंकेंनी मोठा धक्का दिलाय. तिसरा धक्का होता हा संघासाठी कारण सानू अन्सारीनं आपल्या संघासाठी मोठा धावफलक गोळा केला होता. त्यांनी बॅटर आपण पाहतो लकी खंडागळे जो टॉससाठी आपल्या बरोबरीत आपल्या जॉईंट होता टॉस बॉक्समध्ये. संघाचा कॅप्टन म्हणून आपण पाहतो संघ जे पुढे आलेले आहेत किंवा जे फॉर्म केलेले प्रत्येकाने आपली ड्रीम टीम तयार केलेली आहे आणि ड्रीम टीम बरोबरीत संघ या स्पर्धेमध्ये आहेत आणि 10 टीममध्ये मॅरेथॉन ही मोठी आहे. त्यामुळे संघनायकांचा रोल सुद्धा महत्वाचा आहे. पॉइंटमध्ये हा चेंडू थोडासा फंबल आपण पाहतो तिकडे. यावर्षीची IPL सुद्धा तुम्ही बघायला आता सुरू होते. IPL वरती सुद्धा लक्ष असणार आहे आणि IPL मध्ये पहिल्यांदाच 10 संघाचे जे कर्णधार असणार आहेत. IPLच्या 19 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की सर्व 10 संघाचे कर्णधार हे भारतीय असतील. 10 टीम यावर्षी IPL खेळतील आणि IPL साठी सुद्धा जे 10 कॅप्टन असतील यावर्षी IPL साठी ते सगळे भारताचे खेळाडू असणार आहेत. सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडल्यानं फ्रँचायझीनं त्याच्या जागी ईशान किशनला कर्णधारपद सोपवलं आणि 19 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा यावर्षी तुम्ही IPLचे 10 कॅप्टन हे भारतीय खेळाडू बघाल. बॉल यावेळेस समोर बॅटनं खेळलेला चेंडू डाऊन द ग्राउंड माती कापत बॉल लॉग ऑफ पुढे उभा करून ठेवलेला आहे. एक सिंगल धाव देईल. एका सिंगल धावेच्या पद्धतीने धावपलकीवरती 59 धावा या ऑन बोर्डवरती पुढे येईल आणि यासोबतच तुम्ही बघा स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सर्व संघांची कमान ही भारतीय खेळाडूंच्या हातात असणार आहे. गेल्या हंगामात सुद्धा हैदराबादच्या पॅट कमिन्सला वगळता इतर सर्व संघांचे कर्णधार हे भारतीयच होते. 59 धावांचा खेळ. लकी खंडागळेसाठी हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा फंबल तिकडे आणि एक सिंगल धाव. कॅप्टन पद भूषवणं ही सुद्धा वाटते तितकी मोठी गोष्ट. आपण पाहिलं तर ती जी गोष्ट आहे किंवा कॅप्टनच्या वेळेस आपण होतो त्यावेळेस ती गोष्ट बाप किंवा सोपी राहत नाही. विराट कोहलीनं काही वेळात निर्णय घेतला होता की मी T20चं कर्णधार पद आपण पाहतो माझ्याकडे ठेवणार नाही. पोकळी निर्माण होते तुम्ही बघाल ज्यावेळेस विराट बाहेर आला त्यानंतर रोहितला सुद्धा आपण पुढे. मात्र कॅप्टन्सी पद तुमच्याकडे असणं ही मोठी बाब आहे. हा चेंडू सोडून दिला. साठ धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा आहेत. बॅटर पुन्हा एकदा अनिकेत कांचन. यानंतर मला वाटतं प्रतापगड वॉरियर्स मैदानावरती इन ॲक्शन.
13 जणांची लॉबी या स्पर्धेसाठी आपण पाहतो पुढे वाईट बॉल. मात्र युके NPLचा अजेंडा सेट झाला ज्यावेळेस तुम्ही बघा पहिलं पर्व या स्पर्धेचं पुढे आणलं आणि गावातलं क्रिकेट हे पुढे आणण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रीमियर लीग होत होत्या. मात्र नाईट प्रीमियर लीगचा विचार आणि तुम्ही बघाल तो विचार पुढे आणण्याचं काम आणि तो विचार आज काय त्या स्पर्धेच्या माध्यमातून जपून ठेवण्याचं काम हे आयोजक करतायत. आणि ही स्पर्धा पुढे आणण्यासाठी अनेक आयोजक इथे पुढे आहेत. तुम्ही बघाल आयोजकांमधलंच एक नाव तुम्हाला अमित साळुंके जे बॉलिंग ट्रॅकवरती बघायला मिळणार आहे. तेच एक दुसरं नाव एस्टेनच्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळेल जे आयोजक आहेत. तर इथे सचिन कांचन सर इथे आपल्या बरोबर त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून पुढे येत असताना पाठीमागे UK NPL साठी आपण पाहतो त्यांनी मोठी कामं केली आणि त्यानंतर तुम्ही बघाल हे क्यूशी ट्रेडी करत असताना पाठीमागची पर्व यशस्वी उभी करत असताना त्यांच्या पाठीमागे अर्थात मोठा वाटा आज UK NPL जे यश प्राप्त करते तो त्यांचा राहील. कारण पहिल्यांदा एक मोठा अजेंडा नाईट टुर्नामेंटचा सेट करण्यासाठी त्यांची मदत आणि त्यांचा प्लॅन हा पहिल्यांदा राहिला होता आणि आज तो विचार पुन्हा एकदा हे गाव पुढे आणण्याचं काम करते. आज आयोजकांमध्ये मोठी फळी काम करते. मात्र हा अजेंडा सेट करण्यापाठीमागे सचिन कांचन सरांचा वाटा मोठा दिसला. 5 ओव्हर्स 61 धावा. टाइम चालू आहे टीम, टाइम चालू आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा. अमित सर आपला टाइम ऑन आहे. तो टाइम संपला की तुम्हाला मात्र थांबवलं जाईल त्यामुळं थोडंसं आपण स्पीडअप ठेवा. कॅप्टन बद्दल आपण बोलत होतो. यावर्षी तुम्ही बघा ईशान किशन पहिल्यांदाच IPLचा कर्णधार भूषवणार आहे. IPL साठी तो पहिल्यांदा पुढे येईल जो कॅप्टन म्हणून. ईशान किशन पहिल्यांदाच IPL मध्ये कर्णधार पद भूषवताना दिसणार आहे आणि सध्याच्या 10 कर्णधारांपैकी 6 असे आहेत जे त्यांच्या पहिल्या ट्रॉफीच्या शोधात आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रियान पराग, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, ऋषभ पंत हे कॅप्टन आहेत जे पहिली ट्रॉफी आपल्याकडे ठेवतील का ॲज अ कॅप्टन म्हणून पुढे येताना. स्क्वेअर लेगमध्ये खेळलेला चेंडू होता. समोर क्षेत्ररक्षक प्रवीण गायकवाड. या आधीच्या 2 मॅचचा जर आपण विचार केला हा तिसरा सामना टीमचा आहे आणि या तिसऱ्या मॅचमध्ये त्यांना विजय प्राप्त करणं महत्त्वाची गोष्ट राहील. 62 धावा धावपलकीवरती 6व्या षटकासाठी पुढे खेळाडू आलेले आहेत. 62 ऑन बोर्ड 62 धावांचा आकडा. याआधी बॅटिंग पॉवरचं षटक अमित साळुंकेंनी उत्तमपणे हाताळून टाकलं आणि त्यामुळे संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकला या मॅचमध्ये. 62 धावा धावपलकीवरती. संघनायकांवरती सुद्धा आपण पाहतो महत्त्वाचा रोल राहणार आहे आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निर्णय घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा चांगल्या लाईनवरती चांगला टप्पा आहे. कारण तुम्ही लाईन आणि लेंथ आणि तो तुमचा जो टप्पा असतो आपण बघितलं की हल्लीचं जे क्रिकेट आहे ते गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरतं. कारण एका ओव्हरमध्ये 3-3, 4-4 षटकार मारणारे खूप फलंदाज तयार झालेले आहेत. मात्र एखाद्या षटकामध्ये तुम्ही 4-5 धावा खर्च करून 2-3 विकेट जर घेत असाल तर ती आज मोठी बाब आहे. ती गोष्ट फार मोठी आहे. एखाद्या षटकामध्ये 3-4 धावा खर्च करणं, 2 विकेट घेऊन जाणं, ती कामगिरी आजच्या घडीला एखाद्या खेळाडूनं अर्धशतक बनवणे इतकी मोठी मान आहे. त्यामुळे आजचं क्रिकेट हे गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरताना दिसलं आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या प्रतियोगितेमध्ये एखादी चांगली षटका जर हाताळत असाल आणि त्या हाताळ्याबरोबरीत षटक हाताळत असताना विकेट जर घेत असाल तर ती निश्चित मोठी बाब आहे. चेंडू यावेळेस मात्र मुख्य पंचांनी कळवलं हा चेंडू स्क्वेअर आहे. एक अतिरिक्त धावपलकीवरती 64 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. 5.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला आणि 5.3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 आहेत. 90 पेक्षा जास्त धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. जर ही सरासरी टीमनं कायम ठेवली तरी पुन्हा एकदा चेंडू लाईन लेन तुम्ही बघाल की खंडागळेला इकडे पुन्हा ती जागा उपलब्ध नव्हती जिकडे तो मोठा फटका खेळेल किंवा मोठ्या फटक्यासाठी पुढे येईल. 64 आहेत पूर्ण 5.4 चा खेळ समोर टाकून झाला. संघनायकाचा रोल किती महत्त्वाचा असतो संघनायकावरती आपण चर्चा करतोय. आपल्या खेळाडूंच्या अंतर्मनास डोकावून त्यांच्या अंतर्मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणं. स्लोअर वन गती परिवर्तन करत चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात पुढे गेले होते. क्षेत्ररक्षक बीट होतील आणि बॉल सीमारेषा पलीकडे प्रेक्षक गॅलरीमध्ये. षटकार. सत्तर धावा धावपलकीवरती. एक चेंडू राहिलाय आणि त्या चेंडूची सुद्धा लाईन लेंथ आपण पाहतो अचूक राहिली. एक सिंगल धाव तिथे येईल. याबरोबर षटक क्रमांक 6 ची समाप्ती होणार आहे. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे.
चला टीम लवकर लवकर बोलवलंय, शेवटचे काही मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत, अजून आपल्याला 2 षटकं टाकायची बाकी आहेत. सूचना पंचांकडून आलेली आहे, 2 षटकं आपल्याला अजून पहिल्या इनिंग मधले इथून पुढे टाकायचे. चला टीम थोडंसं स्पीडअप ठेवा टीम. साऊरचा खेळ समोर टाकून झालाय. साऊरच्या समाप्तीनंतर 71 धावा धावफलक दाखवतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारी अजूनही 2 षटकं म्हणजे अर्थात पुन्हा आता डेथ ओव्हरसाठी आपण पुढे येणार आहोत. डेथ ओव्हर सुद्धा खूप महत्त्वाचे असतात, कारण डेथ ओव्हरसाठी आपण पाहाल आणि फलंदाज हे आक्रमकता दाहन करण्यासाठी पुढे येतात. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट सुद्धा आपण बघितले. ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटचा अभ्यास कराल ना, मॅकलम मार्शलला आपण वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळताना बघायचो. जो एक गोलंदाज म्हणून पुढे आलेला खेळाडू, ज्या मार्शलचा इतिहास किती मोठा राहिला आणि डेथ ओव्हरसाठी ज्यावेळेस तो बॉलिंग करायचा त्यावेळेस त्याची ताकद आपल्याला बघायला मिळायची. लाईटची समोर काय लाईट ऑन आहे का? स्क्रीनच्या समोर जी लहान मुलं बसलेली आहेत त्यांनी तिथून उठा, आपण दुसरीकडे बसा. मुलांनी तिकडे स्क्रीनच्या पुढे बसू नका. 1970 आणि 80च्या दशकात जेव्हा वेस्ट इंडिज क्रिकेट जगतावरती राज्य करत होता त्यावेळेस मार्शल त्याचा सर्वात धोकादायक अर्थशस्त्र वापरायचा आणि ते सगळ्यातलं त्याचं जे शस्त्र होतं ते जगातलं सर्वात धोकादायक बाउन्सर टाकण्यासाठी तो ओळखला जायचा. जो मार्शल, त्याचा बाउन्सर काय असायचा. अनेक दिग्गज फलंदाजांची नाक आणि जबडे त्यानं त्याच्या चेंडूनं तोडून टाकले होते, कारण त्याचा तितका डेंजर भयानक बाउन्सर असायचा. डेथ ओव्हरसाठी आपण पुढे जाणार आहोत. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, लकी खंडागळे कव्हर फोडण्याचं काम केलं जात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शारन वरती रियान शेख आपण पाल बॉलिंग मार्क वरती आलेले खेळाडू. पहिल्या बॉल वरती कव्हर फोडण्याचं काम केलं. 4 धावा तिकडे आल्या. 75 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 75 धावा, 7वं षटक आहे. रेहानला बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लकी खंडागळेनं उडवलाय आणि पाठवलाय प्रेक्षक गॅलरीत. लागोपाठचा दुसरा एक मोठा हिट, यावेळेस मात्र षटकार आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा गोळा केल्यात लकी खंडागळेनं. धावफलक 81 वरती नेऊन उभा केलेला आहे. रेहान शेख चांगली षटकं टाकलेत रेहान शेखनं या आधीच्या मॅचमध्ये. ज्यावेळेस आपण त्या खेळाडूचं स्टॅटिस्टिक्स ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस त्या खेळाडूचा जर अभ्यास आपण केला तर चांगली षटकं टाकताना आपण रेहान शेखला बघितलं. मात्र या मॅचमध्ये लकी खंडागळेनं त्याचं स्वागत मात्र त्यानं 2 मोठ्या हिट बरोबरीत केलं. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूमध्ये 11 धावा या षटकामध्ये रेहान आतापर्यंत खर्च करतो. 82 ऑन बोर्ड, 82 धावा धावपलकीवरती. डेथ ओव्हरमध्ये या गोष्टी बघायला मिळतात. आपण चर्चा करत होतो मॅकलम मार्शलची. 150 कमी प्रति अर्थात 150 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू होता मार्शल. आणि 80च्या दशकात वेस्ट इंडिज हे क्रिकेट जगतावरती राज्य करत असणारा संघ होता. त्या संघाची ताकद आपल्याला माहीत आहे. चुका होत आहेत फिल्डिंग टीम आपल्याकडून. बॉल हातातून निसटल्या बरोबरी 2 धावा. 84 धावा धावपलकीवरती आहेत.
84 ऑन बोर्ड, 84 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6.4 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 6.4 षटकांच्या समाप्तीनंतर 84 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लकी खंडागळेनं धाव आपल्याकडे ठेवलाय. अनिकेत कांचन सुद्धा तुम्ही बघा 12 चेंडूमध्ये 24 नॉट आउट, 21 धावा लकी खंडागळे यांच्या बॅटमधून. या दोन खेळाडूंनी आता भागीदारी तयार करायला सुरुवात केलेली आहे. लॉग ऑन मध्ये चेंडू, धाव मात्र एक येईल. एका सिंगल धावेच्या बरोबरी धावपलकेवरती 85 ऑन बोर्ड, 85 धावा धावपलकेवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 85 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. 6.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. एक चेंडू या षटकातला आता इथे पुढे टाकायचा रेहान शेखला. लकी खंडागळे पुढे येऊन उभे राहिलेले खेळाडू. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लकी खंडागळेचा ब्लास्ट. आडव्या बॅटनं चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, षटकार. टाइम संपलाय टीम. एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम तुमचा टाइम संपलाय. एक खेळाडू तुम्हाला हा 38 सर्कल मध्ये घ्यायचा आहे. आम्ही सरांना आपण पाहतो अर्थात त्यांच्यापर्यंत ती सूचना आणि एक खेळाडू आतमध्ये आणलाय. फुटबॉल खेळायला जी मुलं आलेली आहेत, फुटबॉल खेळण्यासाठी जी मुलं आलेली आहेत, जी प्रॅक्टिससाठी आलेली आहेत, त्यांना सूचना ऑलरेडी आम्ही दिली होती आधी. आज तुम्हाला तिकडे प्रॅक्टिससाठी मैदान अलाव केलं जात नाहीये, त्यामुळे तुम्ही तिकडे प्रॅक्टिस करू नका. ही सूचना आयोजकांकडून पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आणली जाते. प्रॅक्टिस करू नका अशी सूचना आयोजकांकडून आहे. 91 धावा धावपलकीवरती. टाइम संपलाय टीम. चला, आणि अजूनही जर तुम्ही हे षटक टाकण्यासाठी उशीर केला, अजून जर 4 मिनिटं एक्स्ट्रा घेतली किंवा 4 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेत असेल तर अजून एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटच्या षटकाला सुरुवात. लेग स्टंपवरून खेळलेला चेंडू लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आणि अजून एक चौकार. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 95 धावा धावपलकीवरती. समोर पुन्हा एकदा हा चेंडू डाऊन द ग्राउंड दिसलेला थोडासा फटका आहे. क्षेत्ररक्षक समोर कव्हर करतील हा चेंडू. समोर धावपलकीचा खेळ तुम्ही बघा. अनिकेत कांचन 15 चेंडूंचा सामना केल्यानंतर 30 धावा आपल्या बॅटमधून त्यांनी बनवलेल्या आहेत. तर 11 चेंडूमध्ये 27 धावांवरती नॉट आउट आहे लकी खंडागळे. म्हणजे यानंतर तुम्ही बघता की याआधी 3 खेळाडू बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठीची मोठी भागीदारी, चौथ्या विकेटसाठीची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये. यानंतर जो टॉस आम्ही कव्हर करतोय, यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आमचे सचिन कांचन सरांचे दाजी, आमचे किरणजी पटणे सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी रेडी ना. लकी खंडागळे पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात बॅट फिरली होती. 2 चेंडू अजून टाकायचे राहिलेले आहेत. 96 धावा धावपलकीवरती. कालही या टीमला 103 चा पाठलाग होता. चा पाठलाग करत असताना अर्जुन थापाचं अर्धशतक काल दिसलं होतं. आजही 96च्या घरामध्ये आतापर्यंत हा धावपलक आहे. 96 ऑन बोर्ड. बॉल यावेळेस लकी खंडागळेसाठी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आशिष यादव. या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमोलजी थोरात. अमोल थोरात हे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबरीत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण इकडे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत आहात. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळ आम्ही चालून के तिकडे
तो चेंडू थांबवण्यासाठी शेवटपर्यंतचा प्रयत्न, मात्र बॉल गेला सीमारेषा पार. धाव पलक्यावरती आपण टॉस साठी यानंतरची जी मॅच होणार आहे टीम प्रतापगड आणि पन्हाळा पॅन्थर्स. इकडे या इनिंग साठी सुद्धा ठेवला जाईल. यानंतर जो टॉस होतोय तो टॉस आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही टीम कॅप्टन आपल्या बरोबर येत आहेत. प्रतापगड आणि पन्हाळा या दोन टीम
मॅच पुढे खेळतील आणि त्या मॅचचा टॉस होणार आहे. 48 चेंडूमध्ये 101 धावेंची आवश्यकता आहे. पंचांनी आवाज दिलाय टीम नाना चला मॅच सुरू करा. यश आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. यश वावळला आपण बॉलिंग मार्क वरती बघू. हा टीमचा प्रोफेशनल बॉलरच आहे जो ओळखला जातो याचं गोलंदाज म्हणूनच. त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो पुढे बघणार आहोत. पहिला चेंडू बॅटचा थोडासा टॉपेज घेणारा चेंडू फाईन लेग मध्ये. शतरक्षक तिकडे आपण पाहिलं आपला तो बॉल तिकडे थांबवण्यासाठीचा प्रयत्न पूर्ण देताना दिसतोय. समोर दाखवला त्यांनी टाइम ऑन केला. पहिल्या चेंडू बरोबरीत आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती टाइम तुमचा सुरू झालेला आहे आणि इथून पुढे दिलेल्या वेळेत जायचंय 8 ओव्हरसाठी. तर 7 ओव्हर झाल्यानंतर आपण पाहतो तर टाइम तिकडे आम्ही पुन्हा एकदा चेक करू आणि त्यानंतर तुम्हाला कॉल करू. 2 धावा धावपलकेवरती. पहिल्या चेंडूवरती प्रवीण गायकवाड यांनी पहिला चेंडू तो फेस केला आणि धावपलकेचा प्रवास आपण पाहतो टीम सुरू करते. काल 103 बनवायच्या होत्या. तुम्ही ऑलरेडी 101 बनवल्यात. काल 8 ओव्हरमध्येच बनवल्यात. आज तिकडे तेवढ्याच बनवायच्यात. बघायचं आजच्या मॅचची कहाणी. कारण अर्जुन थापा तुमच्यासाठी मोठी इनिंग खेळून गेला होता. आज मात्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमला एकत्रित एक वेगळा विचार घेऊन ज्या गोष्टी गेल्या 2 दिवसामध्ये घडल्या त्याचा थोडासा बॅकअप प्लॅन रेडी करत या मॅचला पुढे जायचंय. अंत असती प्रारंभ असं म्हटलं जातं. मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय चांगलं करता येईल हा विचार महत्वाचा. आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे सत्यज्ञान हे तुम्हाला ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरावं लागतं. इकडे ते सत्यज्ञान तुम्हाला ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरायचंय. 3 धावा 2 चेंडू आतापर्यंत यशने टाकलेत. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बेल्स पडलेले आहेत. लाईट्स बेल्स ऑन झालेल्या आहेत. याचा अर्थ अमोल ननावरे या मॅच मध्ये 0 वरती बाद होईल. ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघताय टॉस होतं यानंतर होणाऱ्या मॅचचा. बड्डे सरांच्या शुभ असतंय. 2 टीम कॅप्टन आपण पाहतो पुढे. 8 षटकांची मॅच. पन्हाळाच्या पुढे गाठ पडते प्रतापगडाची आणि हा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कव्हर केला जातो. श्रेया आपण पाहतो आर्या आहे पुढे. इतिहासातला एक मोठा क्षण ही स्पर्धा कोरते कारण आर्या या स्पर्धेचा एक भाग आहे. आज मुलांच्या या स्पर्धेमध्ये तिने स्वतःची जागा तिच्या कर्तृत्वानं बनवलेली आहे. शारिया यानंतर इन मॅच इज लाईव्ह ऍक्शन टेनिस क्रिकेट .in 3 चेंडूमध्ये 3 तर पहिलं यश वावलला पहिलं यश आपण पाहतो. अमोल ननावरे 0 वरती बाद झाला आणि त्यानंतर आवाज देण्यात आलाय अर्जुन थापाची कालची इनिंग अजून विसरलेले नाहीयेत प्रेक्षक. मात्र मॅच लॉस आहे. त्यामुळे आजही अर्जुन थापाला त्याच खेळाची पुनरावृत्ती इकडे करायची आहे आणि अर्जुन थापानं काल जिकडे मॅच सोडली होती इकडे पुन्हा तिकडूनच उचलली 4 रन. सात धावा धावपलकेवरती राजगड टायगर्स श्री संजयजी रायकर. तर डॉक्टर समीरजी ननावरे हे 2 संघ मालक आपण पाहतो या मॅच मधून पुढे आहेत. 7 धावा धावपलकेवरती आहेत. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये यशने टाकून घेतलेत. 5 चेंडूमध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या 7. 100 पेक्षा जास्त धावा टीम तुमच्याकडे आहेत. कव्हर अर्जुन थापाचा कॅच पकडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता कव्हरनं क्षेत्ररक्षकानं. बॉल मात्र अर्जुन थापाचा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
साठी बनवायच्या त्या 90 धावा. 7 ओव्हरमध्ये 90 धाव्यांची आवश्यकता. 12.86 रिक्वायर रन रेट आता प्रति षटका पाठीमागे पुढे आहे. फुटबॉल जे खेळाडू खेळतायत, फुटबॉल खेळाडूंना विनंती आहे, फुटबॉलची प्रॅक्टिस थांबवा आपण. फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे, तो फुटबॉल आपण खेळायचा नाहीये, ती प्रॅक्टिस थांबवा. लकी लकी खंडाकडे षटक क्रमांक 2 पुढे. तेरा धावा धावपलकेवरती लकी खंडाकडे बॉलिंग ट्रॅक वरती. या चेंडूवरती मोठा अपील पुढे दाखवण्यात आलं होतं. 100 पेक्षा जास्त धावा टीम तुम्हाला कव्हर करायचे बनवायचे आणि 100 पेक्षा जास्त धावा ज्यावेळेस तुम्हाला बनवायच्या हीच जोडी महत्वाची आहे. पुढे बॉल किती जवळून आणि किती वेगात तो भन्नाट निघून गेला हे तुम्हाला ऑन स्क्रीन वरती बघायला मिळालं. स्लाइड होते, चेंडूची मुवमेंट कशी बदलते. बॅक टू द बोला, बॅक टू द बोला आपण पाहत होतो. चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहेत. 15 धावा. 15 धावा धावपलकेवरती आहेत. 1.3 चा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालेला आहे. 15 धावांवरती आतापर्यंत टीमला रोखलंय. लकी खंडाकडे स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नात पुन्हा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लगेच समोर येतील. गुड कनेक्शन. 1.4. 15 असेल टीम. 15 धावा धावपलकेवरती. 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्हाला 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही कधी आणणार हा सुद्धा निर्णायक घटक आता या मॅचसाठी पुढे राहील. अर्जुन थापा बरोबरीत प्रवीण गायकवाड. बॉल फुल टॉस. सर्व बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकाची रिॲक्शन ऑन स्क्रीन वरती. जागीची जागी सानू अन्सारी कदाचित थांबला. धावांचा आकडा आहे. 2 खेळाडू बाद झाले जे 2 सलामीसाठी आले होते पुढे, ते दोन्ही सलामीवर माघारी. फुल टॉस हा चेंडू वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात पुढे खेळाडू गेले नाहीत. अमोल कव्हर मध्ये हा चेंडू. 2 षटकांची समाप्ती मैदानावरती पुढे बघता बघता झालेले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 15 धावांचा आकडा आहे. 36 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 86 धावा. बॅटिंग टीम हा सामना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. निश्चित ही गोष्ट लक्षात घ्या. याआधी तुमच्याकडे 2 लॉस आहे आणि हा सामना जर आपल्याला यदा कदाचित गमावा लागला तर हा तिसरा लॉस आपल्याकडे येऊ शकतो आणि तुम्ही 9 मॅचेस खेळणार आहात आणि 9 मॅचेस पैकी कमीत कमी तुम्ही 6 मॅचेस जर जिंकला तर तुमच्याकडे 12 पॉईंट्स तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आणि जर इकडे बॅटिंग टीम तुम्हाला हा जर लॉस आला तर पुढचे सगळे सामने तुम्हाला जिंकावेच लागतील. त्या पलीकडे पर्याय उरणार नाही. त्यामुळं हा सामना तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे या गोष्टी तुम्ही अंदाज लावू शकता. इथून पुढे नेट रन रेट सुद्धा इश्यू क्रिएट करू शकतो. त्यावेळेस पॉईंट टेबल आता इथून पुढे जसा जसा पुढे जाईल त्यावेळेस उत्सुकता वाढणार आहे.
15 धावा धावपलकीवरती 36 चेंडूमध्ये 86 धावांची आवश्यकता. 14.33चं रिक्वायर रन रेट आता पुढे. अर्जुन थापा बरोबरीत अमोल तांबे. व्हाईट बॉल. सगळ्या टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. असे नाहीत की 5-5चे 2 पूल आहेत. एक टीम 9 मॅचेस खेळणार आहेत आणि तुम्ही सगळेजण एकाच पूलमध्ये आहेत. आणि आतापर्यंत लोगोड रॉयल्सचा ताकद खेळ आपण पाहतो दिसलेला आहे. 2 मॅचमध्ये त्यांनी लागोपाठ 2 मॅच जिंकलेले आहेत. त्यामुळे लोगोड रॉयल्सला पुढे येताना आपण बघितलं आतापर्यंत तोरणा टायटन्स अगदी त्यांच्या खाली आहे. सिंहगड लॉयन्स, पुरंदर फायटर हे आतापर्यंतचे टॉप 4 आहेत. तर प्रतापगड वॉरियर्स, पन्हाळा पॅन्थर्स, रायगड एम्पायर्स, राजगड टायगर्स, मल्हारगड योद्धा आणि शिवनेरी स्ट्रायकर्स हा आतापर्यंतचा पॉइंट टेबल किंवा हा सिक्वेन्स आहे तुमचा. 17 धावा धावपलकीवरती. सतरा धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती राजेंद्र लोणारी. राजेंद्र लोणारी जे षटक क्रमांक 3 टाकणार आहेत पुढे. 17 धावा धावपलकीवरती अमोल तांबे. फुल टॉस हा बॉल मिड विकेट मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक मागे आहेत. अमोल तांबे मोठा खेळाडू आहे. अमोल तांबेच्या इनिंग्स तुम्ही या मैदानावरती अशा प्रीमियर लीग मधून अनेक वेळा बघितलेल्या आहेत. एक शतक सुद्धा अमोल तांबेच्या नावावरती आहे. मात्र आतापर्यंत तुम्ही बघा किंवा आजपर्यंत गेले 2 दिवसाचा विचार जर केला तर अमोल तांबेच्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ अजून दिसला नाही. मात्र जर तो त्याच्या लयमध्ये माघारी आला ना तर हा खेळाडू चांगल्या गोलंदाजांचा गर्दन का ठरतो. अशा इनिंग्स या खेळाडूच्या असे अनेक रेकॉर्ड्स या मैदानावरती दर्ज आहेत. अर्जुन थापासाठीचा हा चेंडू. नो बॉलचा कॉल आपण पाहाल मुख्य पंचांकडून. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून समोर. पंच डिसिजन देऊ शकतात तसे ते माघारी सुद्धा घेऊ शकतात. या अथॉरिटीज त्यांच्याकडे आहेत. से टू बी डिसिजन बट तो माघारी घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडेच आहे. 19 धावा धावपलकीवरती. फक्त येणारा चेंडू फ्रीट आता घेऊन येणार नाही कारण स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून सांगितण्यात आला. 19 धावा धावपलकीवरती. हा चेंडू यावेळेस मात्र बॉल लाईन लेंथ अर्जुन थापासाठीची चांगली. रायगड एम्पायर्स. 19 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ टीम संपतोय. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 वरती तुम्ही आतापर्यंत आहात. जे रिक्वायर रन रेट तुम्हाला आवश्यक आहे त्या रिक्वायर रन रेट बरोबर तुम्ही अजून चाललेला नाही आहात. तो ग्राफ कमी होण्याऐवजी वाढतोय. अर्जुन विरुद्ध दिशेने आपण पाहतो फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअरच सांगण्यात आला. राजेंद्र लोणारे. संजयजी रायकर यांच्या मालकीची टीम आपण पाहतो पुढे एफर्ट्स देते. डॉक्टरांनी आपण पाहतो आपल्याकडे या संघाची मालकी अर्थात समीरजी ननवरे सर. वीस धावा धावपलकीवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. राजेंद्र. अर्जुन थापा. शॉट एक्झिक्युशन इकडे चांगलं जमलं आणि चांगला आपण पाहतो तो प्रयत्न आणि तो प्रॉपर टायमिंग करत बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. अर्जुन थापा 4 रन. वरती 2.4 षटकांचा खेळ आणि 24 पूर्ण आहेत. 15 पर्यंत रिक्वायर रन रेट आता यायला सुरुवात झालेली आहे. इथून पुढचे 5 षटक आपल्याला बघायचे आहेत. पहिली मॅच आहे. पहिला सामना आपण पाहतो आजच्या 17 मधला. हा चेंडू थोडंसं आपण आतापर्यंत असं लांबलेलं षटक दिसतोय कारण काही स्क्वेअर बॉल जरी बघितलं या षटकामध्ये त्याची संख्या थोडीशी जास्त कारण या षटकामध्ये 9 धावा आता समोर खर्च झालेला आहे. त्यापैकी अतिरिक्त धावा काही आहेत. 24 धावा धावपलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 आहे लॉस ऑफ 2. 31 चेंडूमध्ये 77 धावांचा प्रवास अजून टीमला पूर्ण करायचा आहे. अर्जुन थापा असणं ही संघासाठीची जमेची बाब सांगितली जाईल.
बॉल समोर टाकलेला चेंडू, अर्जुन थापा बॅक टू द बॉलर, साइड स्क्रीन वरती बॉल मारलाय, धावा 6, षटकार. तीस चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता इथून पुढे आपल्याला कसं खेळायचं आहे याचा प्लॅन थोडासा आपण पाहतो. वर्क कसं करायचं या गोष्टी, या सूचना समोर खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम बॅटिंग टीमनं केलेलं आहे. तर फिल्डिंग टीमनं सुद्धा आपण पाहतो पुन्हा एकदा आपला आराखडा तयार केलेला आहे की इथून पुढे 5 षटकांसाठी 5 कोणते गोलंदाज समोर आणायचे. 30 चेंडू 71 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. चौथ्या षटकासाठी बघायचे बॉलिंग ट्रॅकवरती आता कोणाच्या हातावरती चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती 30 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा राहणार आहे. लक्षात घ्या टीम, जरी तुमच्याकडे प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच असलं तरी एक लक्षात घ्या, प्रत्येक पॉइंट आणि प्रत्येक सामना तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे जेणेकरून क्वालिफाय व्हायचं पुढे. अमोल अमोल आपण पाहतो पुढे एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता तुम्ही खेळताय, एक मोठी प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. इथे आपण पाहतो आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहेत व्हीडी स्पोर्ट्सचे मालक, आवर स्पोर्ट्स पार्टनर. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याचं आणि त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तो लागतो जिद्दीचा, मेहनतीचा आणि विश्वासाचा प्रवास. आणि आज त्या प्रवासाला एक नवं पान लाभलं आणि ते नवं पान म्हणजे व्हीडी स्पोर्ट्स. विशाल धारक एक दमदार क्रिकेटपटू ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अर्जुन थापा, नाना लोंढे, बॉल निघालाय समोर. तो समोर आहे, चौकार तिकडे आला. 35 धावा, 35 ऑन बोर्ड. 35 धावांचा आकडा. हा चेंडू पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून स्क्वेअर बॉलची घोषणा. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावपलक दाखवतो दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक आहे. यानंतर अजून 4 षटकांचा खेळ आपल्याला पुढे बघायला मिळेल. अर्जुन थापा, नाना डाऊन दी बॉल. अर्जुन अजून मैदानातून माघारी गेला नाही आणि मुख्य पंचांनी ओयूटीचा कॉल दिलाय. ओयूटीचा कॉल दिलाय अर्जुन थापाला. अर्जुन थापा मैदानातून माघारी जाणार आहेत. मोठा हादरा, मोठा धक्का हा बॅटिंग टीम साठी पुढे आहे.
अर्जुन अर्जुन थापा जो या आधीच्या मॅचमध्ये काल मॅचमध्ये त्याची चमक बघितली होती, त्याची बॅटिंग बघितली होती. 101चा प्रवास सुरू असताना अर्जुन थापानं बाद होणं हे संघासाठी अर्थात निश्चित ही थोडीशी विचार करणारी गोष्ट राहील, कारण तो थांबला असता इथून 2-3 षटकं तर एक परिस्थिती तो बदलू शकतो, हे त्यानं कालही दाखवलं होतं. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. एक अतिरिक्त धावपलकीवरती 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावपल 3.3चा खेळ आतापर्यंत समोर टाकून झालेला आहे. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 37, 27 चेंडू 64. यश वावळचा अजून एक षटक येणं बाकी आहे आणि एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे अजून शिल्लक आहे आणि अजून एक ड्रिंक्स ब्रेक सुद्धा शिल्लक आहे. त्यामुळे आता इथून पुढची मॅच कहाणी. 37 धावा धावपलकीवरती आहेत, 26 चेंडू अजून मॅच मध्ये शेष आहेत आणि 26 चेंडू मध्ये 64ची गारज, 64 आणि अजून एक मोठा आदरा. बिग विकेट इज गॉन. भीमानं या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तयार करून टाक. खेळाडू बॅटिंग टीमच्या बाद होऊन माघारी गेलेले आहेत. अविनाश आमले ऑन स्ट्राईक. पहिला बॉल अविनाश आमलेचा. फर्स्ट स्लिप मधून गेलाय बॉल निघून सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 रन. चला टीम, आपला वेळ चालू आहे. 24 चेंडू मॅच मध्ये अजून शेष आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 60 धावा. 24 चेंडू मध्ये 60 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतो मॅच मध्ये. आज पुण्यातील एक नामवंत क्रिकेट विश्वातली नावाजलेली प्रीमियर लीग आहे उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल मुख्य पंचांनी दिलेला आहे. UKNPL प्रामाणिक धडपड आहे आयोजकांची आणि ही फक्त टुर्नामेंट नाही, एक स्पर्धा नाही, तर आज उरुळी कांचनच्या गावातील खेळाडूंसाठीचा एक मोठा क्रिकेट उत्सव बनलेली ही स्पर्धा आहे. दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद, उच्च दर्जाचे आयोजन, नियोजन आणि खेळाडूंना दिले जाणाऱ्या उत्तम संधी, सुविधा, हे सगळं शक्य झालेलं आहे हे या आयोजकांच्या दूरदृष्टीमुळे. आणि आज याच आयोजकांच्या नेतृत्वाखाली UKNPL या स्पर्धेनं अनेक तरुणांना व्यासपीठ दिलेलं आहे आणि ज्या स्पर्धेचा झेंडा आज अभिमानानं फडकतोय अशी UKNPL. चला टीम, स्पीडअप करा. लकी स्पीडअप ठेवा थोडंसं. वेळ संपल्यानंतर थांबवलं जाईल. क्रुशियल मोमेंट वरती मॅच आहे. ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा आपण पाहतो या स्पर्धेतून हा नारी शक्तीचा सन्मान होतोय आणि आमच्या पुन्हा एकदा आपण पाहतो आमचा महिला कक्ष ऑन स्क्रीन वरती तुम्हाला बघायला मिळाला. व्हाईट बॉलचा कॉल पुढे समोर आपण पाहिलं सांगण्यात येतोय. एक वेगळी संस्कृती सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतो आयोजक करतायत आणि खास आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी हा जो कक्ष आहे तो खास ओपन करून ठेवलेला आहे, जिकडे बसून आमच्या महिला भगिनी, आज काही विद्यार्थिनी आपल्या बरोबरीत आहेत ज्या या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्या बरोबरीत आहेत.
बॉल उडवलाय चेंडू, मात्र फटका फसलाय का? ओ हो, क्षेत्ररक्षकाला अंदाजच घेता आला नाही तिकडे. बॉल सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेतच गेलाय. 4 रन चौकार. बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेलाय. यावेळेस मात्र चुकला नाही तो. लकी खंडागळेनं जास्त नुकसान करू दिलं. मोठा हादरा. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्धा संघ कोसळलेला आहे. 21 चेंडू मॅच मध्ये आणि 21 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 54 धावा. 21 चेंडू 54 धावांचा खेळ आहे. 47 अर्धा संघ आपण पाहतो पुढे. हो हो, वेलकम व्हीडी. बॉल आपण पाहतो यावर स्पोर्ट्स पार्टनर वीडी स्पोर्ट्स का या होता हुआ है चौके के साथ स्वागत. 4 रन. मोठा आनंद या स्पर्धेचा आहे. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात तेव्हाच आयुष्य ही आनंद यात्रा होते. सौरभ इथे आमच्या बरोबरीत. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू समोर आहे. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मनोज लोणारी 4 रन तिथे येतील या चौकाराबरोबर. 56 शेवटच्या 18 मध्ये 45 ची गरज. 18 चेंडू मध्ये 45 धावा बनवायचे. सचिन कांचन सरांना विनंती आहे, सर जे साईड स्क्रीनच्या पुढे काही प्रेक्षक आहेत त्यांना फक्त सूचना द्या की आपण साईड स्क्रीनच्या पुढे नका थांबू. साईड स्क्रीनच्या पुढे आपण पाहतो जे काही प्रेक्षक थांबतात त्यांना मी विनंती करतो की आपण समोर येऊ नका, कारण ते खेळाडूंसाठी आहे. फलंदाजांसाठी अविनाश आमले नॉक द्यावा लागेल. इतिहासाची पुनरावृत्ती. मोठा खेळाडू अविनाश आमले. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला मोठा स्टार आहे. ज्या खेळाडूने मावळ ट्रॅकर्ससाठी हप्पे टेनिस बॉल क्रिकेट खेळलं, ऑल इंडिया ओपनसाठी हप्पे टेनिस बॉल क्रिकेट खेळलं, मात्र हाच हप्पे टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार फुलपे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चमकला. हा जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला दाद द्यावी लागेल. हा जर पराभव आला टीमकडे तर हा मोठा जिव्हारी लागणारा राहील. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 45 धावा. यशला पुढे आणण्याचं काम केलंय. यश वावर त्या दिवशी फलटण मध्ये हा खेळाडू शिरूर हवेलीच्या तालुक्याच्या टीम मधून आला होता आणि तालुक्याच्या टीम मध्ये जागा बनवणारा तालुक्याचा प्रमुख गोलंदाज म्हणून यश ओवाळ आता पुढे आलाय. त्या दिवशी फलटण मध्ये सुद्धा त्यानं बारामती सारख्या तालुक्याला थांबवलं होतं.
त्यानं फलटणला थांबवलं होतं, असा हा यश आहे. हा बॉल यावेळेस अविनाश आंबले, फटका फसला, समोर फाईन लेग आहे. शतरक्षण मध्ये चूक झाली थोडीशी, मात्र पुन्हा कव्हर केला तो चेंडू, ही बाब महत्वाची. तर काल सुद्धा तुम्ही बघाल सेमीफायनल मध्ये यश ओवालची बॉलिंग आबाळवाडीमध्ये सुद्धा चर्चेचा विषय राहिली. जिकडे टफ होतं, टफ विकेट आपण बघितलं होतं आणि जिकडे मैदान हिरवगार होतं तिकडे सुद्धा या गोलंदाजानं कमाल केली. तर आज या षटकामध्ये यश ओवालचा खेळ कसा राहील, कारण 16 चेंडूमध्ये 43 ची मॅच आहे. 16 चेंडूमध्ये 43 धाव्यांचा प्रवास, टीम पुढे शेष. रोहित ननवरे बरोबरीत अविनाश आंबले हे दोन खेळाडू आहेत. अर्जुन थापाचं बाद होणं हे संघासाठी ही थोडीशी आपण पाहतो गोष्ट गंभीर राहिली. आणि अमोल ननवरे जो शून्यावरती बाद झाला तिकडे सुद्धा परिस्थिती बदलली. अमोल ननावरेनं थोडासा जरी नॉक देतोय, 2-3 षटकं तो मैदानावरती प्रवीण गायकवाड सरांबरोबरीत उभा राहतोय, तरी परिस्थिती थोडीशी वेगळी बघायला मिळाली असते. आणि अर्जुन थापानं बाद झाल्यानंतर परिस्थिती आपण पाहतो थोडीशी विरोधात जाताना दिसली. मात्र सामना अजून संपला नाही. 15 चेंडूमध्ये 42 आहे टीम. 15 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. यश स्वतः तिकडे धावला होता, लेग बायचा कॉल देसाई सरांकडून. 14 चेंडू आणि बनवायच्या त्या 41 धावा. 14 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता इथे खेळामध्ये आपण पुढे बघतोय. 5.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. अविनाश आंबळे अजूनही हा इथून पुढेचा एक फिनिशिंग नॉक जर देऊ शकला तर टीमसाठी ती उत्तम बाब राहील. हो यष्टिरक्षकाकडून बॉल निसटलाय. यश ओवालनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 दिल्या होत्या, 4 दिल्या होत्या, त्यातली सुद्धा एक लेग बाईची होती आणि आता येणाऱ्या 4 सुद्धा बाईच्या आल्यात. बाईचा चौकार. चौसष्ट धावा धावपलकीवरती. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 13 चेंडू 37 धावांची मॅच. एक चूक बदलू शकते खेळ. आठवणी या कधीच चुकत नसतात, त्या नेहमीच दुःख देणाऱ्या असतात. सुखाचा कुठला क्षण चिरंजीवी झालाय का? अविनाश आंबले गंमत करू शकतो हा खेळाडू या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये सुद्धा. योगेश नारायण सातपुते गॅलरीमध्ये बॉल मारलाय. सर्वाधिक महागडा खेळाडू निखिल लोणारी इन ऍक्शन. 2 लाखातले 71,000 पॉइंट प्रतापगडनं निखिल लोणारीला का दिलेत? तर आज 77,000 पॉइंटचा खेळाडू विशाल धारक. मोठी मॅच होईल यानंतर. विशाल धारक बनाम निखिल लोणारी. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता जे 2 खेळाडू आज एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरतायत, एकमेकांबरोबरीत आहे, यानंतर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून लढतील. लक्षात घ्या 70 धावा 6 ओव्हरमध्ये. समोर ज्यावेळेस फिल्डिंग टीम बॅटिंग करत होती ना टीम, त्यावेळेस त्यांच्याकडे सुद्धा 6 ओव्हरमध्ये 70च होता. म्हणजे असं नाही की तुम्ही मागे आहात, तुम्ही सेम पोझिशनवरती आहात, फक्त विकेट तुम्ही थोड्याशा आतापर्यंत गमावलेल्या आहेत.
बट त्याचा फटका अविनाश आंबलेला जास्त जाणू द्यायचं नाही आपल्या टीमला, कारण त्याला खेळावं लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस हा बॉल कव्हर मध्ये खेळलाय, कव्हर मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. लकी खंडागळीला पुढे येताना आपण बघू. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन, नानाकडे बॉल मारलाय. 11 चेंडू मध्ये बनवायच्या 33 धावा. 11 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. इथे उपस्थित होत आहेत महाराष्ट्र पोलीस समीर काकडे सर, या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. समीर काकडे सरांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आपण या स्पर्धेसाठी आलेला आहात. यानंतर लाईव्ह इन ऍक्शन त्यांचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. 11 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. मोठ्या हिट खेळायचे. आता इथून पुढे हा सामना कव्हर करायचा असेल तर. पॉइंट मध्ये बॉल आला. ओ हो, कॉलिंग फसलेलं दिसलं थोडं. मात्र तुम्ही बघाल रोहित ननवरेंनी तिकडे कोणताही त्या गोष्टीचा त्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं नाही. ठीक आहे, आपल्या टीमसाठी आता काय करणं योग्य आहे, ऑड इज द राईट, हे जर आपल्या टीमसाठी योग्य असेल तर यासाठी मी तयार आहे. विजयासाठी बनवायच्यात अजून 29 धावा. जितू केरिंग यांकडून महाराष्ट्र पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांनाच बक्षीस आहे. अमित साळुंके जे महाराष्ट्र पोलीस आहेत मैदानावरती, जितू केरिंग यांकडून बक्षीस आहे. महाराजा ज्वेलर्स जितू केरिंग सरांकडून बक्षीस. जर हा सामना बबलू सरांच्या षटकारासाठी जितू सरांकडून बक्षीस आहे. 501 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. 9 चेंडू 29. 9 चेंडू मध्ये 29 धावांची मॅच आपण पाहतो मैदानावरती पुढे. 72 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये खूप महत्वाचे येणारे हे 3 चेंडू या षटकामधले. 9-29 चा खेळ. यानंतर टाइम चेक केला जाईल तर अविनाश आंबले ऑन फायर. अविनाश आंबले, यू कॅन डू इट. हा खेळाडू करू शकतो ही मॅच. आठ चेंडू मध्ये 23 धावांची गरज. पुन्हा एकदा रायगड एम्पायर्स या मॅच मध्ये माघारी आलेला आहे. अविनाश आंबलेनं बॅटिंग दाखवली आहे. पुन्हा एकदा बॉल मारलाय सर आउट ऑफ द पार्क. आंबले ऑन फायर. लागोपाठचा दुसरा मॅसिव्ह. मध्ये करू शकतो कमाल. 12 चेंडू मध्ये 31 धावांवरती जाऊन पोहोचतोय. तर 7 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 17 धावा. 7 चेंडू 17ची मॅच. कंपल्सरी चेस. हा बॉल यावेळेस पंचांकडून नो बॉलचा कॉल आपण पाहतो. सरांनी पुढे सांगून दिलेला आहे. DRS मागितलाय फिल्डिंग टीमनं. तिसऱ्या होता हा नो बॉल आहे.
लक्षात घ्या, तिसऱ्या पंचांनी डिसिजन जो पुढे आणलेला आहे, तिसरे पंच अंतिम निकषापर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण बॉलर हा समोर लाईनच्या पुढे आहे. त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा जो नियम आहे तो ऑनफिल्ड पंचांबरोबरीतच आपण पुढे जाणार आहोत. जर एव्हिडन्स नसतील, प्रूफ नसतील, तर तिसरे पंच अंतिम निकष घेत नाहीत, निर्णय दाखवत नाहीत, कारण एव्हिडन्स असल्याशिवाय तिसऱ्या पंचांना डिसिजन पुढे आणता येत नाहीत. त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा जो नियम आहे त्यांचा कायम ठेवला जाईल आणि पुढे येणारा चेंडू फ्रीड घेऊन येईल. 84 ऑन बोर्ड होत्या, तो 85. 7 चेंडू 16. रिव्यू खेळता येईल टीमला, रिव्यू मात्र टीमकडे राहील. 7 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 16 धावा. अ गुड मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतो या मॅच मधला ट्विस्ट वाढायला सुरुवात झालेली. फ्रीडचा चेंडू खेळायचा आहे अविनाश आंबळेला. 7 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता खेळामध्ये पुढे. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर त्या अभिमानानं मिरवायच्या असतात. अविनाश आंबले, आज पुन्हा एकदा आपण पाहतो एक मोठी संधी तुमच्यासाठी पुढे आहे. तर भीमा, याआधीचं षटक ज्यांनी खूप चांगले हाताळलं होतं त्यांच्यावरतीच आपण पाहतो थोडंसं टार्गेट इकडे अविनाश आंबलेच राहिलं. 6:30 वाजले, टीम टाइम ऑन आहे, टाइम ऑन आहे. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 16 धावा. तिसरा येतोय का? फ्री ठेवते. फ्रेडचा चेंडू होता, बॉल हातातून निसटलाय. 2 धावा तिकडे आपण पाहतो प्राप्त होतील. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो मैदानावरती. आणि महाराष्ट्र पोलीस जितू केरिंग यांकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक होतं. पंचांचा डिसिजन अंतिम आहे, त्यामध्ये कोणता बदल नाही होत आहे. पंच जो डिसिजन देतील तो अंतिम राहील. टाइम संपला, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही जातोय शेवटच्या 6 चेंडूंकडे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 14 धावा. 6 चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 6 चेंडू 14 धावांचा खेळ. काही गोष्टी आम्ही साळुंके सरांना माहित आहे, ठाऊक आहेत. ते धावले, अविनाश आंबलेला त्यांनी स्ट्राईक दिली. नो बॉल वरती तुम्ही क्षेत्ररक्षकांच्या जागा बदलू शकता का? आता विषय लक्षात घ्या, जर फ्रीडचा चेंडू असेल तर तुम्ही क्षेत्ररक्षक बदलू शकता, तुम्ही पोझिशन नाही बदलू शकत. लॉग ऑफचा खेळाडू तुम्ही बदलू शकता, त्याच्या जागेवरती दुसरा खेळाडू आणून उभा करू शकता. मिड विकेटच्या जागेवरती तुम्ही दुसरा खेळाडू उभा करू शकता. खेळाडूंच्या पोझिशन नाही बदलताय, खेळाडू तुम्ही बदलू शकता, बट तुमच्या ज्या पोझिशन आहेत त्या कायम ठेवल्या जातात. हा रूल आहे. 87 धावा धावपलकीवरती. 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 14 धावा. 6 चेंडू 14चं समीकरण मॅच मध्ये. विजय समस्याओं में अवसर खोजने से आती है, जो शब्द आत्मा को जागृत करते हैं वो रत्न आभूषणों से अधिक कीमती होते हैं. अ गुड मॅच. पुन्हा एकदा थ्रिल UKNPL चा. यानंतर लाईट्स ऑन होणार आहेत. मात्र या 6 चेंडूंना आपण आता इकडे फेस करतोय. अविनाश आंबले, उडवलेला बॉल सरळ आउट ऑफ द पार्क. अविनाश आंबलेनं गंमत केली या मॅच मध्ये. एक बाईचा चौकार सुटला होता, लक्षात घ्या. (93 ऑन बोर्ड). 93 धावा. फुल टॉस हा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल. 5 चेंडू मध्ये 8 ची गरज आहे. थांबवलाय बॉल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि गुड रन. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 6 धावा. 4 चेंडू मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 4 चेंडू 6 कंपल्सरी चेस नियम है स्पर्धेमध्ये. एक बात याद रखना, जीवन में कितनी भी मुश्किलें क्यों ना आए, हार मत मानना, आपकी जीत पक्की है. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 6 धावा. 95 धावा धावपलकीवरती बनवल्यात.
4 चेंडू 6. अविनाश आमले पुन्हा एकदा समोर आहेत. फुल टॉस टाकलाय आणि षटकार आहे आणि सामना जिंकला. मॅच जिंकली. रायगड एम्पायरचा मोठा विजय. सतरा चेंडू 47 वरती आणि 3 चेंडू राखून सामना जिंकलाय. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय अविनाश आमले. अ गुड नॉक. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण करणारी टीम, चला आपण लगेच मैदानावरती.